मंत्री छगन भुजबळांनी येवल्यातल्या कोटमगाव इथे विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेतले। विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान तर्फे मंत्री छगन भुजबळ यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। मंत्री भुजबळांनी आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या। मंत्री भुजबळ हे यावेळेला भजनामध्ये अभंग गायनामध्ये सुद्धा दंग झालेले पाहायला मिळाले आणि वासुदेवासोबत त्यांनी टाळही वाजवली। राज्यात शांतता सुबत्ता नांदू दे, राज्यात चांगला पाऊस पडू दे, गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू देत असं साकडं भुजबळांनी विठ्ठलाला घातलं। मला माहिती, मी ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा कोटमगाव देविका किंवा विठ्ठल आणि अनेक मंदिरं जी आहेत यायला रस्ता नव्हता, रस्त्याला बसायला जागा नव्हती। तिथं पण आपण फार मोठं काम केलं देवीच्या मंदिरात। इथं सुद्धा 15-16 कोटीचं मला असं वाटतं काम जास्त झालं असेल। भक्त निवास असतील, प्रसाद भवन असेल, रस्ते असतील, आपण सगळं केलं। मला आनंद आहे। त्या सगळ्या सुखसोयीचा फायदा जो आहे भक्त संप्रदाय फार मोठ्या प्रमाणावर घेतो आहे आणि या मंदिरांमध्ये विठ्ठलाच्या सुद्धा त्या ज्या दिंड्या येतात त्या केवळ येवल्याच्या नाही, येवल्याच्या बाहेरून सुद्धा अनेक दिंड्या आणि अनेक विठ्ठल भक्त इथे येत आहेत।